तुमचं रिलेशनशिप आधीसारखं राहिलेलं नाही का? भांडणं वाढतायत, बोलणं कमी होतंय. कधी विचार केला आहे? प्रॉब्लेम नेमका कुठे आहे? खरं सांगायचं तर लव कमी नसतं, पण आपण करत असलेल्या छोट्या चुका रिलेशनशिप हळू खराब करतात. होय. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे अशाच 5 मोठ्या चुका ज्या तुम्ही करता आणि ज्यामुळे आपलं रिलेशनशिप खराब होतं. ज्या 90% लोक अननोइंगली करतात, त्या चुका तुम्हाला मी सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्या उपयोगी पडणार आहेत सुधारण्यासाठी. नमस्कार. जर तुम्हाला तुमचं रिलेशनशिप टिकवायचं असेल, स्ट्राँग बनवायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण शेवटचा पॉइंट सगळ्यात इम्पोर्टंट आहे. पॉइंट नंबर 1, ओव्हर थिंकिंग. हो, सगळ्यात पहिली आणि कॉमन चूक आपण करतो, ती म्हणजे ओव्हर थिंकिंग. आपण सगळेच कधी ना कधी ओव्हर थिंकिंग करत असतो. म्हणजे काय? तर तो रिप्लाय का देत नाही? ती अचानक बदलली का? काहीतरी चुकीचं चाललंय का? ह्याचा सतत आणि सतत विचार करायचा. आणि मग काय होतं, आपण स्वतःच स्टोरी तयार करायला लागतो. रिॲलिटी काही वेगळीच असते आणि मग आपण अझम्पशन्समध्ये रिॲक्ट करत असतो. उदाहरणार्थ म्हणायचं झालं, तर मनातले विचार कधी-कधी रिॲलिटीपेक्षा जास्त डेंजरस असतात. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. फॅक्ट्सवर विश्वास ठेवा, अझम्पशनवर नाही. नंबर 2, ओव्हर अटॅचमेंट. दुसरी एक मोठी आपण चूक करतो ती म्हणजे ओव्हर अटॅचमेंट. आपण समोरच्याला इतकं इम्पोर्टंट देतो ना, की आपलं स्वतःचंच आयुष्य विसरतो. तुझ्याशिवाय मी काहीच नाही, हे ऐकायला क्यूट वाटतं. पण खरं तर हे अनहेल्दी आहे. कारण जास्त अटॅचमेंट इज इक्वल टू जास्त एक्स्पेक्टेशन. आणि जास्त एक्स्पेक्टेशन जास्त दुखावतं. तर लव करा, पण स्वतःला हरवून नका करू. रिलेशनशिप ठेवा, पण स्वतःची आयडेंटिटी कायम ठेवा. नंबर 3, लॅक ऑफ कम्युनिकेशन. होय, तिसरी चूक आपण करतो, कम्युनिकेशन कमी होणं. म्हणजे प्रॉब्लेम असतो, पण आपण बोलत नाही. चल सोड, नंतर बघू आणि त्या छोट्या गोष्टी हळू भांडणामध्ये बदलतात. तर रिलेशनशिपमध्ये सायलन्स कधी-कधी डिस्टन्स बनतो. तर हे आपल्याला करायचं नाही मित्रांनो. रिलेशनशिपमध्ये डिस्टन्स येऊ द्यायचा नाही. सायलेंट राहून प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतो. तो तर फक्त वाढत असतो. क्लिअर आणि शांत आणि ऑनेस्टली बोला. तेच बेस्ट सोल्युशन आहे. पॉइंट नंबर 4, इगो प्रॉब्लेम. चौथी चूक म्हणजे इगो. मी आधी का बोलू? चूक त्याची आहे. मी सॉरी का बोलू? हे आपल्यामध्ये होत राहतं. तर हा इगो रिलेशनशिप मधला सगळ्यात मोठा एनिमी आहे. तर तो बाजूला ठेवायला पाहिजे. कधी-कधी आपण बरोबर असतो, पण रिलेशनशिपमध्ये हरतो. तर हा इगो आपल्याला हरवत असतो मित्रांनो. मग ह्यामध्ये काय तर राईट असण्यापेक्षा रिलेशनशिप वाचवणं जास्त इम्पॉर्टंट असतं. एक छोटं सॉरी खूप मोठं प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतं. इगो कमी करा. अंडरस्टँडिंग वाढवा. पॉइंट नंबर 5, ट्रस्ट इश्यू. 5वी आणि सगळ्यात डेंजरस चूक, ट्रस्ट इश्यू. तो कोणाशी बोलतोय, तो काही लपवतोय का? हे डाउट्स रिलेशनशिपमध्ये हळू आपल्याला डिस्ट्रॉय करत असतात. जिथे ट्रस्ट नाही, तिथे पीस हा नसतोच मित्रांनो. त्यामुळे आपल्यामध्ये रिलेशनशिपमध्ये विश्वास हा महत्वाचा आहे. आणि जिथे पीस नाही, तिथे रिलेशनशिप टिकत नसतं. मग याच्यामध्ये मी काय सांगेल, तर ट्रस्ट बिल्ड करावा लागतो. तो कंट्रोल करून मिळत नसतो. तुमच्या रिलेशनशिपमध्ये ट्रस्ट नसेल, तर तो आधी बिल्ड करा मित्रांनो. नाहीतर रिलेशनशिप टिकणारच नाही. तर या होत्या रिलेशनशिपमध्ये लोक ज्या चुका 5 करतात, त्या चुका मी तुम्हाला सांगितल्या. त्या अगदी मोठ्या चुका आहेत. जर तुम्ही या चुका करत असाल, तर आजपासून त्या थांबवा. कारण छोट्या चुका उद्या आपलं मोठं रिलेशनशिप तोडू शकतात मित्रांनो. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की शेअर करा, ज्याच्यासोबत तुम्हाला तुमचं रिलेशनशिप टिकवायचं आहे.
अशाच रिलेशनशिप आणि सायकॉलॉजिकल टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पुढचा टॉपिक कोणता हवा हवा आहे. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.